बिर्याणी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं, पण घरात पसारा होतो म्हणून बाहेरून मागवत असाल तर ही व्हिडिओ पूर्ण बघा. चिकनला 10 ते 20 मिनिट मॅरिनेट करा आणि कांदा टोमॅटोची पेस्ट बनवून घ्या. आता तुपामध्ये जिरं, तेजपत्ता आणि खडे मसाले टाकून मॅरिनेट केलेलं चिकन टाका आणि थोडा वेळ परतून घ्या. मग लाल तिखट आणि धने जिरे पूड टाकून चिकनला पाणी सुटेपर्यंत परता. आता कांदा टोमॅटोची पेस्ट टाका आणि 10 मिनिट झाकण लावून शिजवा. मग दही, कोथिंबीर, तुमच्या आवडीचा बिर्याणी मसाला आणि मीठ टाकून या सगळ्याला तेल सुटेपर्यंत शिजवायचंय. आता यावर शिजलेला भात टाकून आपण बिर्याणीला दम देऊया. त्यासाठी एक जाड तवा घेऊन भांड त्यावर ट्रान्सफर करा आणि गरम गरम कोळशावर मस्त तुपाची धार टाकून आपण बिर्याणीला 10 मिनिट दम देऊया. आता आपली बिर्याणी एकदम रेस्टॉरंट स्टाईल बनली आहे, पण प्लेटिंग पण तशीच हवी ना, म्हणून मी अरे कोकण यांचा बिर्याणी बाउल यूज करणार आहे. अरे कोकण हा एक कोकणी ब्रँड असून यांचे सगळे प्रोडक्ट्स इको फ्रेंडली आणि बायोडिग्रेडेबल असतात, जे अरिका लीफ पासून बनतात. बाउल सोबतच यांच्याकडे टेक अवे कंटेनर्स पण अवेलेबल आहेत. रेस्टॉरंट मध्ये प्लास्टिक यूज करण्यापेक्षा हा किती छान अल्टरनेटिव्ह आहे.